तिकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये पुरामुळे लाखो हेक्टरवरील पिकं धोक्यात आलेली आहे। धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नाच गाण्यामध्ये मात्र व्यस्त दिसताय। नागरिकांवर संकट आहे आणि असं असताना जिल्हाधिकाऱ्यांचं हे बेजबाबदार वर्तन पाहायला मिळालं। जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर आहे। नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात मात्र जिल्हाधिकारी डान्स करण्यात मग्न आहे। महसूल अधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। एकंदरीत आपण पाहतोय धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचं हे बेजबाबदार वर्तन आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर धाराशिवला पुराचा वेढा आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मात्र अशा दरम्यान जिल्हाधिकारी कीर्ती पुजार मात्र नाच गाण्यामध्ये मग्न असल्याचं पाहायला मिळालंय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवराम यांच्याकडून। शिवराम, आपण या ठिकाणी पाहतोय बेजबाबदार वर्तन जिल्हाधिकाऱ्यांचं बघायला मिळालं, व्हिडिओ सुद्धा समोर आला। काय अपडेट या संदर्भात? धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसात अतिवृष्टी झालेली आणि त्या अतिवृष्टीमध्ये लाखो हेक्टर जमीन वाहून गेली। शेतकरी संकटात आहे आणि त्याच दरम्यान तुळजाभवानी नवरात्र महोत्सव सुरू आहे आणि त्या नवरात्र महोत्सवामध्ये सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाच्या दरम्यान जिल्हाधिकारी जे आहेत ती एका तुळजाभवानीच्या गाण्यावरती डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते व्हिडिओ जे आहे तो जोरात व्हायरल झालाय सोशल मीडियावरती। आणि जिल्ह्यात एकीकडे पूर परिस्थिती असताना, शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकारी असा डान्स करतात, अशा कमेंट जे आहेत ती नेटकऱ्याच्या सुद्धा येताना दिसत आहेत। एकंदरीतच जिल्हाधिकारी बेजबाबदार आहेत का असं जिल्हाधिकाऱ्यांना सोशल मीडियावर विचारलं जात आहे। महत्वाचं म्हणजे तुळजाभवानी नवरात्र महोत्सवामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम असतात, त्याच्यातलाच हा एक कार्यक्रम होता महोत्सवामध्ये आणि त्याच दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केलेला हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। निश्चितच धन्यवाद श्रीराम दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय धाराशिवमध्ये शेतकरी एकीकडे संकटात आहे, मात्र कलेक्टर नाच गाण्यात मग्न असल्याचं पाहायला मिळत आहे। त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर जिल्हाधिकाऱ्यांचं हे बेजबाबदार वर्तन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलेलं होतं, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि असं असताना जिल्हाधिकारी मात्र नाच गाण्यामध्ये मग्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। नागरिकांवर संकट ओढावलेलं आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे, नुकसानीचे पंचनामे अनेक ठिकाणी करणं सुरू आहे। मात्र असं असताना जिल्हाधिकारी मात्र नाच गाण्यामध्ये व्यस्त आहेत। लाखो हेक्टरवरील पिकांचं धाराशिवमध्ये नुकसान झालं, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, अनेकांचे संसार उघड्यावर आले। मात्र अशी परिस्थिती असताना सुद्धा कलेक्टरांचा हा नाच गाण्याचा व्हिडिओ समोर आला। धाराशिवमध्ये आपण एकंदरीत जर बघितलं तर ही 2 दृश्य बघा, अतिशय महत्त्वाची।